आले का, किंवा तुम्हाला असे कधी कोणाचे धमक्या किंवा थ्रेट्स असे कधी आजपर्यंत आले का? झाडू मारणारा जर एक ऑफिस बॉय असेल आणि त्याला जर चांगलं ज्ञान असेल आणि जाण असेल तर तो सुद्धा चांगला पत्रकार होऊ शकतो. माझी पहिला लेख जर कुठं छापून आला तर तो तरुण भारतमध्ये, हे मला लोकांना सांगायचं. आणि हे असं प्रत्येक पत्रकार आपल्या भागात हे परिवर्तन करू शकतो, अर्थात आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो. लेजिस्लेशन, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी अँड मीडिया म्हणजेच शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता, लोकशाहीचे हे 4 आधारस्तंभ. लोकशाहीमध्ये जनतेचे कान आणि डोळे बनण्याचं काम करते ती म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता ही केवळ व्यावसायिक वाटचाल नसून सत्याचा शोध घेण्याची, जनतेमध्ये जागृती आणण्याची आणि लोकशाहीला बळकट करण्याची एक जबाबदारी आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या पुरवणं नव्हे, तर ती एक समाजाचा आरसा बनवण्याचं काम करत असते. हां, पण ही पत्रकारिता तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा ती निष्पक्ष, निर्भीड आणि निस्पृह असते. कुठल्याही प्रलोभन किंवा दबावाला बळी न पडता सत्याच्या बाजूने ठामपणे उभी राहते, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडते आणि सत्तेला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते. सूतो वाच या आपल्या मालिकेमध्ये आपल्या पहिल्या भागात आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेत गोव्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक आघाडीचं नाव, ज्यांनी आपल्या धारदार वाणीने भल्या भल्यांना जेरीस आणले, असे द व्हॉइस फॉर गोव्याचे प्रमुख संपादक श्री विश्वनाथ जी नेने. खूप खूप स्वागत तुमचं सर. धन्यवाद. धन्यवाद. तर मला सांगा की पत्रकार व्हायचं हे तुम्ही लहानपणापासून ठरवलं होतं? कोण व्हायचं हे मला आधी काहीच माहिती नव्हतं. लहानपणापासून माहिती नव्हतं की भविष्यात मी पत्रकार होईन. आता चांगला की वाईट हे लोक सांगू शकतात. पण ज्यावेळी हायस्कूल कंप्लीट झालं, हाय सेकंडरी कंप्लीट झाली आणि मग हळूहळू ते एक विचार येतात की काय व्हावं, काय पुढं काय करावं. मला गुण खुणवायला लागले मला की हे गुण माझ्याकडे आहेत, हे गुण कशाचे, ह्याचा शोध घेता घेता मग मला कळलं की हे गुण पत्रकारितेला जवळचे आहेत. आता ते गुण कोणते, तर पेपर वाचणं, दररोज पेपर वाचला नाही तर दिवस एक म्हणजे अपूर्ण राहिल्यासारखं वाटणं. त्यानंतर सामाजिक, आर्थिक किंवा आर्थिक म्हणूया नको, सामाजिक, लहानपणापासून मोठं होताना सामाजिक जीवन, लोकजीवन यामध्ये मिसळणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, या सगळ्यामधनं मला हळूहळू कळायला लागलं की मी पत्रकार होऊ शकतो किंवा पत्रकारिता हे माझं क्षेत्र आहे. आणि तेव्हापासून मग मी या क्षेत्रात हळूहळू सुरुवात केली. स्वतः मार्ग शोधत, असं नाही की कोणी आपोआप संधी दिली की अचानक काय म्हणतो त्याला आपण, आयती संधी मिळाली असं झालं नाही. वाट शोधत जावं लागलं आणि करता करता मग मी या पत्रकारितेत पोहोचलो. बरं, तुमचं बालपण कसं गेलं आणि कुठे गेलं? मला आज खूप आनंद होतोय की या ठिकाणी बसून आम्ही आज ही मुलाखत करतोय. म्हणूनच आम्ही आग्रहाने इथे आलो. बरोबर. हे माझं गाव सोनाळ. माझं सगळं बालपण ह्याच गावात गेलं. सगळे सवंगडी, सगळे मित्र हे ह्याच गावातले मुलं, जी आज सुद्धा आम्ही सोबत असतो. चांगले वाईट क्षण आम्ही बरोबर घालवतो. सो माझं बालपण याच गावात, जन्मही याच गावात, शिक्षण वाळपईला झालं. शहर आपलं इथलं तालुक्याचं ठिकाण म्हणजे वाळपई, तिथे शिक्षण झालं. पण बालपणात असे अनेक कंगोरे मिळत गेले, जे आता मला कळतं की बालपण त्यावेळी किती समृद्ध होतं आणि जे आम्ही अनुभवलं ते सगळं मला ह्या गावात मिळालं. घरी संस्कार मिळाले, गावातल्या लोकांकडनं शिकणं मिळालं. या सगळ्यातून मी घडलो असं मी म्हणू शकतो. बरं, मग तुम्ही तिथून पत्रकारितेकडे कसं वळालात? आणि यामध्ये तुम्ही जसे म्हणालात तुमचे लहानपणीचे मित्र किंवा तुमचे घरचे, त्यांचा काय रोल होता तुमच्या पत्रकारितेत वळण्यात? माणसाला माणसापेक्षा परिस्थिती जास्त शिकवते असं म्हणतात. नक्कीच. आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. म्हणजे सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो. सामान्य कुटुंब म्हटल्यानंतर एक ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेलो
आमचं इथले या सगळ्या परिसरातल्या लोकांचं जे आयुष्य आहे ते म्हणजे कुळागर असेल, शेती असेल, काजू बागायत असेल. आणि ह्या सगळ्या जीवन जगताना जी माणसं भेटली, खरं म्हणजे त्यांच्याकडनं खूप तत्वज्ञान शिकायला मिळालं. ते जरी आम्ही त्यांना अशिक्षित म्हटलं किंवा ते अज्ञानी म्हटलं, तर ते खऱ्या अर्थाने जर ज्ञानी कोण असतील तर हे आमचे लोक, जे आपल्या ह्या सगळ्या प्रपंचात म्हणजे लहानपणाच्या या सगळ्या वावरात जे लोक मिळाले, त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. त्यांनी आमचं बालपण समृद्ध केलं. आणि त्यांचा सहवास, त्यांची ती शिकवण, त्यांचे अनुभव, त्यांच्या गोष्टी, त्यांचं जगण्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, ह्यातून मी घडत गेलो. आणि आज मी जो काही आहे पत्रकार म्हणून, तो त्यामुळे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट मी विचार करतो की पत्रकार म्हटल्यानंतर एक पत्रकाराला एक गुण असावा लागतो की त्याला माणसं ही कळावी लागतात, हेरताही आली पाहिजेत, कळावी लागतात. माणसाला थोड्या संवेदना असणं गरजेचं आहे. जो माणूस संवेदनशील आहे तो एक गुण मोठा, म्हणजे निर्भीड, निष्पक्ष हे गुण आहेतच, पण संवेदना जर माणसाकडे नसेल तर तो माणूस पत्रकार म्हणून असे पण तो चांगला पत्रकार होऊ शकत नाही. संवेदना ज्या माणसाला असते तोच समाजातलं दुःख, समाजातल्या वाईट गोष्टी, समाजातला अन्याय हा तो बघू शकतो. आणि ही संवेदना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे लहानपणापासून मला ती माझ्यात निर्माण झाली, तयार झाली. आणि म्हणून एक पत्रकार किंवा चांगला पत्रकार म्हणून लोक म्हणतात. सो मला वाटतं हे सगळे गुण, संवेदना माणसाकडे असली पाहिजे. संवेदना असली तर माणूस त्या दृष्टीनं समाजाकडे बघू शकतो, माणसाकडे बघू शकतो. आणि लहानपणापासून आणि एक मला माणसं वाचायला मी शिकलो, माणसं अनुभवायला शिकलो, माणसं बघायला शिकलो. एक कारण म्हणजे मी लहान होतो आणि आम्ही लहानपणी ब्राह्मण समाज असल्यामुळे पौरोहित्य करायला आम्ही जातो कुठे कुठे. लहानपणी आम्हाला आमचे जे वडीलधारे लोक होते ते सांगायचे, आज चतुर्थीला ये तू, आम्ही इकडं, मला मदत करायला ये, तुळशीच्या लग्नानं कुठेतरी जाऊया, मला मदत करायला ये. हे करताना मी खूप भागात, म्हणजे आमचे जे नातेवाईक होते, म्हणजे पेडण्या साईडला जाणं होतं, मग असनोडा, त्या डिचोली साईडला जाणं होतं, सत्तरीत होतं. इथं मी ह्या माध्यमातून, म्हणजे ह्या सेवेच्या माध्यमातून, पौरोहित्याच्या माध्यमातून माणसं शिकत गेलो. म्हणजे मी 10 घरं केली गणेश चतुर्थीची पूजा करायला गेल्यानंतर. 10 घरातल्या 10 परिस्थिती मला दिसत होत्या. ह्या घरात ही परिस्थिती आहे, ह्या घरात अशी माणसं आहेत, ह्या घरातल्या लोकांचा हा स्वभाव आहे, ह्या घरात हे असं वातावरण आहे. ह्यातून तो एक सेन्स डेव्हलप होतो माणसाला. आणि तो मला माझ्या पत्रकारिता क्षेत्रात खूप महत्वाचा ठरला. ते एक हे होतं की माणसं बघणं, अनुभव बघणं, पेडण्याचे लोक कसे आहेत, सत्तरीचे लोक कसे आहेत, स्वभाव धर्म कुठल्या माणसांचा कुठचा कसा आहे, हा मला आता खूप उपयोगी पडतो पत्रकारिता करताना. बरं, तुमच्या पत्रकारितेतील वाटचालीबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे तुम्ही सुरुवात कुठून झाली आणि तुम्ही आज जिथे आहात तिथपर्यंत तुम्ही पोचताना तुम्ही कसं, तुमचा जर्नी होता आतापर्यंतचा? वाटचाल म्हणजे मी हाय सेकंडरी पर्यंतचं शिक्षण हे वाळपईतच झालं. तेव्हा असा काही एक तो ब्रॉड विचार म्हणतो तसा तो डेव्हलप झाला नव्हता. आणि झालं असं की 12वी झाली आणि आम्ही असंच खेळत बसलेलो कुठे, ते मला अजून आठवण येते. आणि बसलेलो असताना गावातच ग्राउंडवर कोणीतरी पेपर आणला तिथे, आणि त्या पेपरवर मी चाळत असताना एक ऍड होती, BBA म्हणून काहीतरी. आणि 12वी नंतर ते, म्हणजे तेव्हाच परीक्षा संपलेली, ऍडमिशनचे दिवस होते आणि 12वी नंतर प्रवेश असं ते होतं. मला BBA म्हणजे काय हे पण मला माहिती नव्हतं. आणि माझा स्वभाव जरा असा की चल करूया, असं करूया, असं असे हे. सो BBA आमची सारस DMC कॉलेज जी आहे आसगावला, त्यांची ती ऍडव्हर्टाईज होती. ती बघितली आणि मी म्हटलं चला जाऊया, इथं जाऊया, काय मला माहिती नाही पण जाऊया. BBA म्हणजे काय माहिती नाही आणि काय नाही. आणि मी तिथे ऍडमिशन घेतलं. तो जरा म्हणजे चार्ज फी होती त्याला प्रत्येक वर्षी, ती मॅनेज झालं कसं तरी करून. मी लोन घेतलं होतं शिक्षणासाठी महाराष्ट्र बँकेतून. आणि ते मी पहिल्या वर्षाची फी दिली, सगळं झालं आणि माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे गावाचं सगळी बंधनं तोडून शहरात माझा प्रवेश झाला. शहरात प्रवेश झाला तेव्हा मग ते दररोज येणं जाणं, म्हापसा टू वाळपई, हे सगळं कठीण होतं, हे होतं. मग आमचे नातेवाईक एक आहेत,
ते आपल्या नानोड्याला राहतात. तिथे त्यांनी मला सांगितलं सिद्ध आहे म्हणून की तू आमच्याकडे राहून कॉलेज कर, आणि तिथून ते दोडामार्ग आणि म्हापसा बसेस कंटिन्यू असायच्या. सो 3 वर्ष मी त्यांच्याकडे थांबलो आणि यावेळी मला खरं म्हणजे मला कळलेलं बाय दॅट टाइम की पत्रकारिता करायची. मग तेव्हा ते सायबर कॅफे असायचे, इंटरनेट जायचे, ते पैसे द्यायचे नाही. तेव्हा म्हापशात जाऊन बसायचं तिथे आणि सगळे चॅनल्स, तेव्हा मोजकेच चॅनल्स होते गोव्याचे, त्यांचे स्टोरीज बघायच्या, बातम्या बघायच्या, हे करायचं. मीनवाईल मग मी लिहायला लागलेलो मध्ये मध्ये. माझी पहिला लेख जर कुठं छापून आला तर तो तरुण भारतमध्ये, कॉलेज विश्व म्हणून होतं, कॉलेज कॅम्पस, आणि मला मुद्दाम त्यांचं नाव घ्यायला पाहिजे, त्या म्हणजे कालिका बापट मॅडम. त्यावेळी त्या बघायच्या ती पेज. सो मी त्यांना अप्रोच झालो तिथे. मी म्हटलं एक मला लेख द्यायचा आहे, भजन संकीर्तन ह्याच्यावर त्यांचा तो विषय होता. तो पहिला लेख मी तो दिला. आणि झालं असं की पहिला लेख दिल्यानंतर मीनवाल मी ट्रॅव्हल वगैरे करताना मला लोक, अरे तुझं येईल आर्टिकल येईल मरे तुझे, असं ते हे व्हायला लागलं. सो माझं काम पहिल्यापासून कुठेतरी नोट व्हायला लागलं, हे मला जाणवायला लागलं. आणि मग हळूहळू मी बीबीए कम्प्लीट केली. बीबीए कम्प्लीट केल्यानंतर कसं असतं, तुमची इच्छा असेल तर मार्ग मिळतो असं म्हणतात. आम्हाला बीबीएच्या 2 वर्ष सेकंड आणि थर्ड इयरला मार्केटिंगची इंटर्नशिप करायची असते. आणि आता ह्याचाच फायदा घ्यायचा म्हणून मग मी चॅनलकडे अप्रोच झालो आणि मी गोव्यातला एक प्रथित यश चॅनल प्रुडंट मीडिया नाव घेऊ शकता म्हणजे. हो, प्रुडंट मीडिया, फॉमेंतो मीडियाचं, तिथे मी इंटर्नशिप करायला गेलो. इंटर्नशिप करायला जाताना ज्या माणसाच्या थ्रू मी तिथे संपर्क केला, ते त्यांचं नाव तूही ओळखतोय, तुमच्याच गावचे रहिवासी आहेत ते, त्यांचं नाव अविनाश जोशी. सो त्यांनी मला मदत केली की इंटर्नशिप करायला तू ये. इंटर्नशिप मार्केटिंगची, मी जातोय न्यूज चॅनलमध्ये, माझ्या संधीसाठी किंवा माझे पुढचं म्हणजे मला संधी मिळेल. सो मी गेलो प्रुडंट मीडियात, मी जॉईन झालो. 1-2 महिने ती करायची असते इंटर्नशिप. त्यावेळी त्यांनी माझं काम बघितलं, म्हणजे तिथे जे सिनियर्स होते त्यांनी काम बघितलं आणि मला त्यांनी सांगितलं की इंटर्नशिप तुझी मार्केटिंगची बाजूला ठेव, हे पत्रकारिताच तू कर, तुला आम्ही सर्टिफिकेट मार्केटिंगचं आम्ही देतो, सो तू ते कॉलेजला दे, तो विषय संपला. अशा पद्धतीनं मी सेकंड इयरला असताना पहिल्यांदा इंटर्नशिप केली. थर्ड इयरला असताना तिथंच परत इंटर्नशिप केली. आणि थर्ड इयर कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी पत्रकारितेला सुरुवात केली. असा माझा सुरुवातीचा प्रवास. तर तुमची सुरुवात पत्रकारितेत मूळ झाली ती प्रुडंट मीडियामध्ये. तुमचा प्रुडंट मीडियामध्ये असलेला अनुभव कसा होता मला जाणायला आवडेल. प्रुडंट मीडिया काय होतं, प्रुडंट एक प्रथित यश पहिला नंबर 1 चॅनल असं सगळी ओळख. तिथे मी होतो, तिथे मला अनेक लोक भेटली ज्यांनी मला खूप शिकवलं, मार्गदर्शन केलं. आणि असं म्हणतात की तुमचा जर पाया भक्कम झाला तर तुमची इमारत वर उभी राहू शकते भक्कमपणे. सो तिथं मला सुयश गावणेकर सर, जे तिथे वृत्त संपादक होते, त्या माणसाकडनं सुरुवातीला जे तुम्ही कुठच्याही करिअरमध्ये जाता, क्षेत्र निवडता, तिथं तुम्हाला सुरुवातीला चांगलं मार्गदर्शन मिळणं हे अपेक्षित असतं. तिथली मूल्य काय असतात, त्या क्षेत्रातली प्रिन्सिपल्स काय असतात, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे, या सगळ्याचं मार्गदर्शन मला सुयश गावणेकर सर, जे अजूनही तिथे आता एडिटर म्हणून आहेत, चीफ एडिटर, त्यांच्या सुरू झालं. खूप पत्रकारितेत खूप अनरिटन रूल्स असतात, ते कुठच्या बुकमध्ये लिहिलेले नाही आहेत, पण ते त्या क्षेत्रातले गेल्यानंतर तज्ज्ञांकडनं, त्यांच्याकडनं संवाद साधल्यानंतर, त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते आपोआप कळत जातं. प्रुडंट मीडियातला माझा प्रवास, मी 5 वर्ष तिथं होतो. आधी मी स्ट्रिंगर म्हणून मला त्यांनी एंगेज करून घेतलं, म्हणजे मी कुठे आणि जाऊ नये म्हणून मला वाळपईत सांगितलं की तिथं एक वेकन्सी खाली होणार होती, म्हणजे एक माणूस तिथले जाणार होता. सो तोपर्यंत मला त्यांना एंगेज ठेवायला होतं मला. सो मला त्यांनी तू थोडं 70तून रिपोर्टिंग कर आधी थोडे दिवस, आणि मग आम्ही तुला ऑफिसमध्ये घेतो. त्याप्रमाणे 1-2-4 महिन्यांनी ते जे पत्रकार होते तिथले सिनियर, गुरुदास सावळ सर, ते गेले, म्हणजे वयस्कर झाले, आणि त्यांनी फुल टाइम जॉब जो होता तो सोडला प्रुडंट मीडियातला, आणि ती जागा खाली झाली. सो मग ह्यांनी मला अप्रोच केलं आणि लवकर बोलावून घेतलं, आणि मी तिथे जॉईन झालो ॲज आधी ट्रेनी सब एडिटर, मग सब एडिटर झालो, मग अँकरिंग करायला लागलो, आणि रिपोर्टर झालो, सिनियर सब एडिटर झालो, सिनियर रिपोर्टर झालो. असा माझा प्रवास प्रुडंट मीडियात होता. याच काळात मला वाटतं 70च्या भागामध्ये कैसनूर फॉरेस्ट डिसीजची साथ आली होती, आणि त्यातली तुमची जी स्टोरी होती ती फार
म्हणजे माझी जी सुरुवातच झाली पत्रकारितेची ती अशा विषयां सुरुवात झाली जो युनिक होता, गोव्यासाठी नवा होता. आधी असा हा प्रकार घडला नव्हता. तो म्हणजे KFD, जसं तुम्ही म्हणालात, कॅसिनोर फॉरेस्ट डिसीज, आमच्या भाषेत त्याला माकड ताप. तो मी कव्हर केला ऑन ग्राउंड पूर्णपणे. म्हणजे ती बेंगळूर दिल्लीची पथकं यायची, जिथे जिथे हे माकड मेलेले असायचे तिथं जाऊन ते सगळं पूर्ण किट घालायचं, मग त्याचे ते हे घ्यायचे, सॅम्पल्स घ्यायचं, मग त्याचं टेस्टिंग. यासाठी अनेक ज्या काजूंच्या बागायतीमध्ये पाली, त्या बाजूला ठाणे, या बाजूला ती साथ आलेली आणि लोक मरत होती आणि एक भीतीचं वातावरण तयार झालेलं. असा हा पहिला माझा अनुभव, जो मला एकदमच नवीन असून सुद्धा एक मोठा अनुभव मिळाला, की KFD मी ऑन ग्राउंड कव्हर केला आणि मग त्याचं वार्तांकन केलं, त्याचं रिपोर्टिंग केलं, एक स्पेशल एपिसोड्स केले, बिग स्टोरी म्हणून केली ऑन ग्राउंड, की माकडताप म्हणजे काय, तो कसा होतो आणि कसं त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, काय उपाय आहेत. सो हा माझी पहिली सुरुवात KFD. ही संधी घेऊन मला आपल्या दर्शकांना हे पण सांगायचं आहे की KFD, कैसनूर फॉरेस्ट डिसीज, आजही आपल्या गोव्यामध्ये एंडेमिक आहे, खास करून धारबांदोडा आणि सत्तरी या 2 तालुक्यांमध्ये. त्यामुळे जेव्हा आपली गुरं आपण चरायला रानावनात पाठवतो तेव्हा त्यांच्यासोबत येणारी जी गोचिड असतात, किट्टे असतात, त्यांच्यासोबत या रोगाची लागवण आपल्याला होऊ शकते. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याबद्दल सावध असणं, जागरूक असणं आवश्यक आहे. बरोबर. तर परत येताना महत्वाची माहिती हे देणं आपलं कर्तव्य आहे. अर्थात. तर जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते, एखादी साथ येते किंवा असं काही संकट येतं, यामध्ये पत्रकारितेचा रोल कसा आहे आणि ते तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यावेळी आमचा रोल खूप महत्वाचा होता. कारण या अशा आरोग्यविषयक जर काही समस्या निर्माण झाला तर पत्रकार हा एक असा घटक असतो जो लोकांना जागृत करू शकतो, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, और टेलिव्हिजनच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. आणि त्यावेळी कसं असतं की लोकांना योग्य मार्गदर्शन काय केलं पाहिजे आणि न केलं पाहिजे. आणि ह्यात आमची पत्रकारांची जबाबदारी अशी असते की आपण चुकीची माहिती देता कामा नये, जेणेकरून परिस्थिती आणि चिघळत जाईल किंवा लोकांमध्ये आणखी भीती तयार होईल की हे काय झालं. अशा पद्धतीनं जर आम्ही आणखी त्यात असे एलिमेंट जर घातले, सेन्सेशन केलं, तर ते जरा आणखी चिघळू शकतं. सो हे भान हे आम्हाला ठेवावं लागतं, प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त त्याबद्दलची जागृती पर लिखाण हे केलं पाहिजे. आणि काय त्याच्यावर उपाय काय हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. बरोबर. तर 5 वर्ष तुम्ही प्रुडंटमध्ये होतात आणि त्यात तुमची जी वाढ आहे ती आम्ही सगळ्यांनी पाहिली. म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणालात जसं स्ट्रिंजंट टू एक अँकर. तर अँकरिंग करताना तुम्हाला असे काही विशेष काही खास अनुभव आले का? असं काही तुम्हाला काही असा एखादी महत्वाची आठवण जी तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायला आवडेल? अँकरिंग करताना एक वेगळीच मजा असते आणि त्यात लाईव्ह अँकरिंग जर असेल तर ते तर एक म्हणजे वेगळा अनुभव असतो, टास्क असतो, वेगळा अनुभव असतो आणि ते तुमचे स्किल्स असतात, तुमचं मार्जिन ऑफ एरर अगदी कमी. एक्झॅक्टली. आणि आमचं बुलेटिन जे होतं आम्ही करायचो ते लाईव्ह असायचं, अगदी 7चं बुलेटिन असायचं, ते लाईव्ह. ते नॉर्मल बुलेटिन व्हायचं, पण एकदा काय व्हायचं, अचानक येऊन बातमी धडकायची की असं असं झालंय, आता तू लाईव्ह जा, ते आपल्याला कव्हर करायला पाहिजे, तिकडनं व्हिज्युअल आहे, तुला इथनं हे बेटिंग सुरू करायला पाहिजे. त्यावेळी एक असतं ते म्हणजे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन किती आहे त्या विषयाचं, त्या विषयाला धरून बाकीच्या गोष्टी काय आहेत, बाकीचे कंगोरे काय आहेत, हे माहिती असणं त्या अँकरला हे खूप महत्वाचं असतं. ते जर माहिती नसेल तर आपण फंबल होऊ शकतो, आपण एक योग्य माहिती देऊ शकत नाही. आणि लाईव्ह जो काही घडत असतो त्याचं मजाच ही असते की ते घडतंय तिकडं आणि आम्ही इथं सांगतोय तिथे ते घडतंय, असं झालंय तसं झालंय. त्यामुळे एक म्हणजे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, फील्डवरचा माणूस तुम्हाला काय इन्फॉर्मेशन देतोय, कितपत देतोय, योग्य देतोय, चुकीची देतोय, भरपूर देतोय की थोडी देतोय, ह्यावर मग त्या अँकरचं स्किल असतं की तो विषय कसा हाताळायचा, कसा पुढे न्यायचा. लाईव्ह मध्ये एक भान ठेवावं लागतं की आपल्या तोंडातून काही चुकीचं जाणार नाही किंवा चुकीची माहिती जाणार नाही, चुकीचा शब्द जाणार नाही. कारण एकदा गेला की तो गेला, त्याला मग आणि काय हे नाही. आम्ही आता बघतो मध्ये असे मिस्टेक झाले की अँकर्स ट्रोल होतात, त्यांचे तेवढेच ते व्हिडिओ क्लिपिंग व्हायरल होतात, असं हे सगळं होतं. त्यामुळे ते भान ठेवणं महत्वाचं असतं की बाबा विषय काय आहे, तो कसं समजून घ्यायचा, लोकांपर्यंत तो कसा पोचवायचा,
मग तो राजकीय विषय असेल तर किंवा ऍक्सिडेंट्स होतात मोठमोठे, ते एक एकदा लाईव्ह करावे लागतात. हे होतं ते त्या माणसाच्या स्किलवर आहे. नाहीतर आम्ही असे एवढे बघतो एक एकदा की खूप वर्ष काढली पण ते त्यांना बोलताच येत नाही, पुढचा विषय हा मांडताच येत नाही, त्याचं ते नरेशन करताच येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विषयाची जाण, विषयाचं थोडं ज्ञान हे महत्वाचं असतं लाईव्ह अँकरिंग करताना किंवा अँकर या प्रोफेशनसाठी. याबाबत तुमच्या अशा अनुभवाबाबत माझी एक आठवण तुम्हाला मला इथे शेअर नक्कीच करायला आवडेल. ही खरी तर दुर्दैवी घटना होती. आपले गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री त्या काळचे, जेव्हा मनोहरजी पर्रिकर जेव्हा वारले आणि त्यानंतर ती न्यूज जेव्हा आउट झाली, त्यानंतर त्याचं मला वाटतं साधारण सतत दिवसभर त्याचं टेलिकास्ट होत होतं आणि प्रचंड जनसमुदाय होता तिथे आणि सगळ्यांच्याच भावना अगदी ओथंडून वाहत होत्या. आणि त्यामध्ये मला वाटतं तुम्ही साधारण या ब्रॉडकास्टचं तुमचं याच्यावरती तुमचं नरेशन चालू होतं आणि मी ते बघत तर होतोच, पण मी ऐकून थक्क झालो की हा माणूस साधारण 1.5 तास सलग बोलत होते. आणि असं नाही की असंबद्ध बोलतायत, की काही ना काहीतरी नव्या नव्या त्यांच्या म्हणजे काही जुन्या आठवणी असतील, त्यांनी केलेल्या त्यांच्या योजनांची पूर्ती असेल. हा माणूस इतका वेळ कसं बोलू शकतो हे म्हणून मी खरंच खूप थक्क झालो होतो. मी ऍक्च्युली हा आता विषय सांगणार होतो की कुठचा तुमचा अनुभव, ऍक्च्युली हा एक माझा खूप अनुभव होता. कारण जसं तुम्ही म्हणालात की मनोहर पर्रिकर वारले आणि ते खूप दिवसभर सगळं ते होतं आणि आम्ही सगळेच लाईव्ह होतो चॅनल. आणि त्यावेळी माझ्यावर जबाबदारी आली की आता तू व्हिज्युअल्स चालतील, मागणं तुला ते नरेट करायला लागेल. पण तेच सांगितलं की लहानपणापासून वाचन होतं, राजकीय जाण थोडी होती, त्यामुळे माणसाचं कर्तृत्व काय हे थोडंफार माहिती होतं. आणि मनोहर पर्रिकर ह्यांचं कर्तृत्व तर आम्ही सांगून संपणारच नाही. त्याला 1.5 तास नाही, त्याला 1.5 वर्ष सुद्धा आपल्याला लागू शकतात, एवढं ते अफाट आहे. त्यामुळे आणि एक तो भावनिक विषय पण होता. मी सगळ्यांच्याच जवळचा होता, पक्षविरहित सगळं राजकारण बाजूला ठेवून विरोधक सुद्धा त्यांचे फॅन होते. तो माणूस म्हणून प्रत्येकाचं त्या दिवशी प्रत्येकाचं मन हळहळलं, प्रत्येकाला वाईट वाटलं होतं आणि माझीही तशीच भावना होती. आणि त्याच भावनेतून आणि त्याच एकंदर त्या परिस्थितीतूनच माझ्याकडनं ते झालं. आणि खूप दुर्दैवी गोष्ट होती ती. पण मला एक एकदा असं वाईट वाटतं की पत्रकारितेच्या क्षेत्रात मी 2 माणसांना मिस केलं फील्डवर, कारण तेव्हा मी नव्हतो फील्डवर. एक नाव म्हणजे मनोहर पर्रिकर, जे मला अजून सुद्धा खंत वाटते की एक एकदा असं वाटतं की माझी आणि त्या माणसाची वेवलेंथ चांगली जुळली असती असं वाटतं. म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते ओरडणं असेल, फोन करून ते असं, बट माणसाचा स्वभाव आम्ही कनेक्ट करू शकतो. आपला स्वभाव आणि दुसऱ्या माणसाचा योग्य आहे का, पण मला माहिती नाही, पण ते वाटतं आतून. आणि दुसरा माणूस म्हणजे विष्णू सूर्या वाघ, गोव्यातलं आणखी एक मोठं नाव, अगदी सगळं अष्टपैलू व्यक्तिमत्व, लेखन, दिग्दर्शन, नाट्यकार, अभिनेता, कवी. आणि त्याहीपेक्षा या सगळ्यापेक्षा मला जो त्यांचा गुण भावत होता आणि जवळचा वाटत होता म्हणजे ते पत्रकार होते. अगदी मला वाटतं वयाच्या 21-22व्या वर्षी ते गोमंतक सारख्या एका प्रथितयश वृत्तपत्राचे गोव्यातले संपादक आणि त्यांचं खूप ऐकून कार्य आम्हाला होतं की विष्णू वाघ म्हणजे एकदम सडेतोड लिखाण आणि वाघाची डरकाळी, कोणाचे मुलाईजा न बाळगता लिहिणं, अशा स्वभावाची माणसं मला खूप आवडतात. त्यांना पण मी मिस केलं. सो ही 2 माणसं मला त्यांना प्रत्यक्ष कव्हर करणं हे कधी संधी मिळाली नाही. आणि हल्लीच्या वर्षांमध्ये विद्वत्ता असलेली, कर्तृत्व असलेली मला वाटतं अशी क्वचितच माणसं आहेत, त्यातली ही 2 होती. तुम्ही आता विष्णू सूर्या वाघांचा उल्लेख केलात, त्यात गोमंतकचा पण उल्लेख आला. तर जशी तुमची वाटचाल पुढे गेली तशी प्रुडंट नंतर तुम्ही वळलात गोमंतककडे. तर तिथला तुमचा अनुभव आणि तिथला तुमचा जो एकंदर. प्रुडंट नंतर मध्ये 1-2 वर्ष मी काम केलं गोवन वार्ता लाईव्ह, म्हणजे प्रुडंटचीच सिस्टर कन्सर्न होती. तिथे मला किशोर नाईक गावकर सरांनी संधी दिली. म्हणजे मी गोमंतक आमच्या प्रुडंटमध्ये डेस्कवर होतो, पण मी रिपोर्टिंगही करायचो. सो त्यांनी मला तो हेरून ठेवलेलं त्यांनी. सो ज्यावेळी फोमेंतो मीडियाने गोवन वार्ता लाईव्ह सुरू करण्याचा विचार केला आणि किशोर सर त्याचं प्रमुख होते, त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुला कोण पाहिजे टीम म्हणून.
तेव्हा किशोर सरांनी पहिलं माझं नाव घेतलं की मला रिपोर्टर म्हणून मी पाहिजे. सो ऑन फील्ड मी तेव्हापासून आलो गोवन वार्ता लाईव्ह. म्हणजे बाकीच्या इतकी 5 वर्ष मी डेस्कवर होतो. डेस्कवर एक असं असतं, डेस्कवर असणं सुद्धा पत्रकाराला खूप महत्वाचं, कारण डेस्कवर सगळ्या राज्यातून बातम्या येतात. जे रिपोर्टर असतात राज्यभरातले, ते प्रत्येक जण त्या त्या भागातली बातमी पाठवतो. त्यामुळे काय होतं की तो भाग प्रत्यक्ष जरी नाही बघितला तरी तो अनुभवायला मिळतो, शिकायला मिळतो, व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, तिथल्या माणसांच्या माध्यमातून, आणि पूर्ण राज्याची एक माहिती मिळते त्यात, की बाबा सांग्याला काय आहेत, कोणती माणसं आहेत, कोणते विषय चालू आहेत, सत्तरीत कोणते विषय चालू आहेत, फोंड्यात कोणते विषय चालू आहेत. सो एका ऑफिसमध्ये बसून पूर्ण गोव्याचा तुम्हाला अभ्यास करायला मिळतो आणि ते विषय मांडण्याची संधी मिळते, आणि त्यातून अल्टिमेटली तुम्ही राज्याचाच एक अभ्यास तुमचा होतो. सो तो एक डेस्कचा फायदा. तिथून मग मी गोवन वार्ता लाईव्हमध्ये फील्डवर आलो ॲज अ सिनियर रिपोर्टर म्हणून, आधी मग चीफ रिपोर्टर. त्यावेळी फील्डवर खूप आम्ही काम केलं ॲज अ टीम म्हणून. चांगले स्पेशल रिपोर्ट केले, ऑन ग्राउंड रिपोर्ट केले, ज्याचा इम्पॅक्ट खूप झाला. प्रुडंटमध्ये सुद्धा मी ज्यावेळी मला सुट्टी असायची, मंगळवार सुट्टी असायची माझी, त्या मंगळवारी मी 70तला कानाकोपरा फिरून बातम्या मारायचो, आणि त्याचे आज आम्हाला एवढे रिझल्ट दिसत आहेत. मी किती उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे हे माझं मोठेपण म्हणत नाही, ही पत्रकारितेची ताकद काय हे मला लोकांना सांगायचं, आणि हे असं प्रत्येक पत्रकार आपल्या भागात हे परिवर्तन करू शकतो, आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून. उदाहरणच द्यायचं झालं तर इथे सावर्ड्याला जो पूल आहे, तिथे आम्ही एक रिपोर्ट केलेला की पावसात ती मादई नदी खाली दुथडी भरून वाहते, आणि तो पूल एवढा लहान होता की एका वेळी एक गाडी सुटते, आणि दुपारच्या वेळी त्या पुलावरनं मुलं चालत यायची. त्यावेळी ज्यावेळी पुढून गाडी यायची तेव्हा ती मुलं त्या कठड्याला उमटून राहायची, आणि दुर्दैवानं जर एक सुद्धा खाली जर मुलगा पडला तर तो खाली सगळी मादय वाहते, तो वाहून जातो. ही परिस्थिती मांडणारा आम्ही रिपोर्ट केला. आणखी एक मला मुद्दाम सांगायला पाहिजे की मी सरळच म्हणतो की पत्रकारांना लिहिलं पाहिजे, राजकीय नेत्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे, समाजाने दखल घेतली पाहिजे, आणि राजकीय नेत्यांनी त्यावर तोडगा काढला पाहिजे. मी हा रिपोर्ट केल्यानंतर मनोहर पर्रीकरांनी त्याची तात्काळ दखल घेतली, आणि दुसऱ्या दिवसापासून तिथे होमगार्ड डिप्लॉय केला. म्हणजे मुलं चालत येताना त्या पुलावरून गाडी सोडता कामा नये, मुलांनी पूल क्रॉस केला की मग गाडी सोडा, अशा पद्धतीचा आदेश त्यांना देण्यात आला. आणि आता मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आता सरकारनं तिथं 30 कोटीचा पूल मंजूर केलाय, त्याचं कामही सुरू होत आहे, आणि तो एक चांगला डिझाईन असलेला पूल तिथं होतोय. सो एक जागरूक पत्रकार किती बदल आणू शकतो. कितीतरी विषय आहेत, मी एक उदाहरण म्हणून सांगितलं, पण मी या माध्यमातून एकच सांगू शकतो की पत्रकाराने जर प्रामाणिकपणे विषय मांडण्याचं काम केलं तर समाजात मोठे बदल होऊ शकतात. आणि ते मी सांगितलं असं, ती एक इकोसिस्टम आहे. पत्रकारांनी ते लिहिलं पाहिजे, राज्यकर्त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे, आणि तो बदल घडवला पाहिजे. सगळ्यांनीच जर आपला रोल निभावला योग्य पद्धतीने, आपलं काम, आपलं कर्तव्य, तर मला वाटतं खूप बदल हा समाजात चांगला होऊ शकतो. नक्कीच. तर तुम्ही म्हणालात की प्रुडंट नंतर तुम्ही गोवन वार्ता, आणि त्यापुढे गोमंतक टीव्ही. असं झालं की 2 वर्षांनी गोवन वार्ता लाईव्ह हा जो आम्ही सुरू केलेला सिस्टर कन्सल्टंट, तो बंद करण्याचा निर्णय झाला, वेगवेगळ्या कारणांमुळे झाला. त्यावेळी असं झालं की गोमंतक टीव्ही मधनं राजू नायक सरांनी मला संपर्क केला की असं असं आहे, तू ये बोलायला, आपण बोलूया, एक संधी आहे अशी. सो त्यांनी माझ्यासमोर 2 प्रश्न ठेवले. एक म्हणजे तुला स्पेशल करस्पॉन्डंट व्हायचं आहे की तुला न्यूज एडिटर व्हायचं आहे. सो मी जाणून बुजून न्यूज एडिटर ही जबाबदारी स्वीकारली, कारण न्यूज एडिटर झाल्यानंतर जरा अधिकार वाढतात, आणि आपल्याला कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे, बातम्या हे करायला पाहिजे. सो ही म्हटलं संधी घेऊया, स्वतःला आजमावून बघूया, आणि नाही जमलं तर आपला रुटीन आपल्याकडे वळूया, दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या पदावर वळूया. पण सुदैवानं ते गोमंतक टीव्हीचं न्यूज एडिटर झाल्यानंतर खूप चांगले नवीन प्रयोग केले, ते यशस्वी झाले. चांगली टीम आम्हाला मिळाली, सगळे गोमंतक टीव्हीची चांगली टीम होती, यंग टीम होती. हे सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. राजू सरांबरोबरही काम करण्याचा एक वेगळा आणि चॅलेंजिंग अनुभव होता, तो मी एन्जॉय करत होतो.
आमचं दोघांचं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयांवर डिस्कशन व्हायचं. त्या माणसाकडनं खूप शिकायला पण मिळालं, कारण एवढा अफाट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. महाराष्ट्रापासून ते गोव्यात 2 ते 3 पेपर त्यांनी लॉन्च केले लोकमत सारखं, आणि एक त्या लेवलला त्यांनी नेऊन पोहोचवलेलं. सो त्या माणसाबरोबर काम करताना मला प्रोफेशनलिझम जाणवली. म्हणजे पत्रकारितेतली प्रोफेशनलिझम काय असते हे मला राजू नाईक सरांकडनं मी शिकलो. सुयश गावणेकर सरांनी माझा पाया कसा मजबूत केला हे मी तुम्हाला सांगितलं, त्याची मला अजूनही उपयोग होतोय. तिसरं नाव मी घेतलं ते किशोर नाईक गावकर. सामान्य माणसात असामान्य माणूस कसा शोधायचा ही नजर किशोर सरांनी दिली. कारण आम्हाला असं वाटतं की जी मोठे लोक आहेत तेच हिरो आहेत, ते असं नाही. समाजात सुद्धा अनेक हिरो आहेत, समाजात सुद्धा अनेक कर्तृत्ववान लोक आहेत. त्यांना कसं हेरणं, त्यांना कसं पुढे आणणं ही नजर, आणि सामान्य माणूस हाच आपल्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू असला पाहिजे ही जर जाण माझ्यात जर कोणी जिजवली तर ते किशोर नाईक गावकर सर. या तीनही लोकांकडे शिकताना प्रत्येकाचे वेगवेगळे गुण होते, प्रत्येकाचा वेगवेगळ्या पत्रकारितेतला दृष्टिकोन होता. तो मी प्रत्येकाकडून थोडा थोडा घेतला आणि माझा मला वाटतं नवा दृष्टिकोन तयार झाला. पण या सगळ्यांचा आणि ऑफकोर्स जी सगळी टीम, प्रुडंट असेल, गोवन वार्ता लाईव्ह असेल, गोमंतक असेल, या सगळ्यांकडनं अगदी मी असं सदाच म्हणतो की आमच्या पत्रकारितेत झाडू मारणारा जर एक ऑफिस बॉय असेल आणि त्याला जर चांगलं ज्ञान असेल आणि जाण असेल तर तो सुद्धा चांगला पत्रकार होऊ शकतो. नक्कीच. आपल्या क्षेत्रात ते क्वालिफिकेशन असं एक फिक्स केलेलं नाही की तू हे अमकाज असतं तर तू चांगला पत्रकार होऊ शकतो, असं नाही. ते प्रत्येकाचा सेन्स काय आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. आणि तिथून तुम्ही झेप घेतली ती. हो, सध्या जे जिथं मी आहे, द व्हॉइस फॉर गोय, तिथे ह्याचे सर्व असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये म्हणून मी काम करतोय. आमची एक टीम, यंग टीम आम्ही एक बिल्ड करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला मला यश मिळालं असं आम्ही स्वतः म्हणत नाही. आम्हाला लोक सांगतात की कंटेंट चांगला असतो, चांगलं जिथं चुकतं तिथंच लोक सांगतात की हे बरोबर नाहीये, हे चुकलंय. सो ह्या सगळ्यात एक घटक महत्वाचा आहे, ते म्हणजे लोक जे तुम्हाला वाचतात, जे तुम्हाला बघतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात किंवा तुमच्यावर टीका करतात, त्यांचा फीडबॅक, त्यांचं म्हणणं, त्यांची सजेशन्स हे सुद्धा घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सो तेही आम्ही सुरू केलं आहे. काय म्हणतात तसं आमचे जे प्रेक्षक आहेत तेच आम्हाला देवासमान, आमचे वाचक आहेत तेच देवासमान, आणि त्यांच्या प्रतिनिष्ठा ठेवून आम्ही काम करणं, तरच मला वाटतं आपण यशस्वी होऊ शकतो. एका टीमचा कॅप्टन जेव्हा खूप तरुण असतो तेव्हा दोन्ही प्रकार असतात. बाकीच्या खेळाडूंना पण एक वेगळा हुरूप येतो आणि काही बुजुर्ग खेळाडूंना थोडीशी मन खट्टास व्हायची, खट्टू होण्याचा एक संभव असतो. तर एक इतक्या तरुण वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी पेलताना तुमचे हे अनुभव कसे आहेत आणि लोकांकडून तुम्हाला मिळणारा काय म्हणूया सपोर्ट असेल तो कशा प्रकारचा आहे? जसं तुम्ही उल्लेख केलात की चांगले लोकही, म्हणजे असे लोक चांगलं झालं, चांगलं काम असंही म्हणतात, आणि थोडे असे लोक असतात की त्यांना तुमची प्रगती बघवत नाही. एकदा माझ्याही वाटचालीत असे दोन्ही पद्धतीचे लोक मला भेटले, ज्यांनी खूप तोंड भरून स्तुती केली, साथ दिली, चांगली अजूनपर्यंत आहेत. म्हणजे मी प्रुडंट असेल, गोवन वार्ता लाईव्ह असेल, गोमंतक TV असेल, हा जो माझा प्रवास करताना जे माझे काही मित्र आहेत, मनापासून मित्र, ज्यांच्या मनात काही जलसी नाही आणि एक वेगळं ट्युनिंग जमलंय, बरं ते चांगलं, वाईट ते वाईट हे सांगणं आहे सगळे. सो असे लोक भेटले, जलस होणारे भेटले, त्यानंतर हुरूप देणारे किंवा आपल्याला प्रोत्साहन देणारे भेटले. पण शेवटी कसं आहे, ह्या वाटचाल करताना या सगळ्यांची डील हे करावंच लागतं. तुम्ही डील नाही केलं त्या पद्धतीत तर तुम्ही सफल होऊ शकत नाही. सो चांगल्या लोकांबरोबर चांगलं वागणं आणि जे आपल्यासोबत वाईट वागतात त्यांच्यासोबत कसं वागणं हे आपल्यावर आहे. सो तो त्याचा स्वभाव तो त्याने डील करायचं, आणि ते डील मी पण केलं. आणि लहान आहे, खूप लहान वयात, हे मलाही जाणवतं की खूप लहान वयात प्रसिद्धी मिळाली, खूप लहान वयात पदं मिळाली. पण मी अजूनही सांगतो की शेवटी तुमचं काम किती आहे त्यावर तुमचं सगळी वाटचाल असते. मला माझ्या कामावर विश्वास आहे, सो त्या आधारे मी चालतो. उद्या मला समजलं की मला जमत नाही पत्रकारिता
मी कमी पडतोय, तर मी काय करावं ह्याचा विचार सुद्धा माणसाने प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तो विचार मी केलाय, करूनही ठेवलाय. ज्या दिवशी वाटलं की नाही जमत नाही आता हे, अगदी शरणागती पत्करावी लागते किंवा आपल्या मनासारखं होत नाही. आणि आता असं झालंय की सोशल मीडियाच्या युगात आज माणसाला खूप संधी आहे. तुम्ही कुठच्याही संस्थेबरोबर असलाच पाहिजे असं नाही. एक चांगला पत्रकार एक चांगला कंटेंट जर देईल तर माणसं त्याला फॉलो करतात. सो आज थेट माणसांकडे जोडलं जाणारी साधनं माध्यमं खूप आलेली आहेत. त्यामुळे पत्रकारितेचं आता क्षेत्रच 360 डिग्री बदललंय. वाढलेलं. सो आता चांगला माणूस चांगला पत्रकार होऊ शकतो आणि त्याला मोठी काही गरज नाही. फक्त आज मोबाईलवर आपण पत्रकारिता करू शकतो चांगली. दोन्ही पद्धतीची होते मोबाईलवर, चांगलीही होते आणि वाईटही होते. आम्ही दोन्ही बघितले. पण जर तुम्ही चांगली कराल तर लोक तुम्हाला रिस्पॉन्स देतात. तुमचा कंटेंट ते खपवून घेतात, ते त्याला प्रतिसाद देतात. असं एकंदर आहे.